बोरिवलीत असलेल्या नॅशनल पार्क ब्रिज खालील जागेवर मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे आणि याच अतिक्रमणाला आर मध्य विभाग कानाडोळा करत असताना आता दिसत आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामावर रोज मोठ्या प्रमाणावर तोडक कारवाई होत असते। मग या नॅशनल पार्क ब्रिज खालील होणाऱ्या अतिक्रमणावर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून का कारवाई होत नाहीये हा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होत आहे। या ब्रिज खालील अतिक्रमण हे दुसरं तिसरं कोणी न करता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदार करत आहेत। तुम्ही हे पाहू शकता, येथे कशा पद्धतीने या बॉक्सला एसी लावण्यात आलेली आहे। ही एसी लावण्याची कारण काय, कोणासाठी लावली आहे, यासाठी वापरण्यात येणारी वीज कुठून घेतली आहे आणि हा खर्च कोणाच्या खिशातून वापरला जात आहे। एका बाजूला मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिवसेंदिवस डीप क्लिनिंगच्या नावाने करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत। माझ्यासोबत आता नागरिक आहेत, त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की हे जे घाणीचं साम्राज्य आहे हे देखील तसंच पत्र्याचे अतिक्रमणही या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, काय सांगाल, इकडे अतिक्रमण तसंच या घाणीचं साम्राज्य पण उभं आहे, इथे कोणी देखरेख करतात, कोणाच्या आशीर्वादाने हे सर्व चाललंय? आता कसं आहे, आशीर्वाद कोणाचा आहे आपण सांगू शकत नाही। हे नक्की की कोणाचा आशीर्वाद तो असेल। हा गंदगी तुम्ही बघितला असेल, मुख्यमंत्री साहेब स्वच्छ अभियान, कुठे स्वच्छ अभियान दिसतोय? तुम्ही हा ब्रिज नाही, सर्व ब्रिज खाली जाऊन बघितला, जर्सी लोक तिथे तुम्हाला भेटणार, फुगीवाले भेटणार, आणि काय अनलिगल पार्किंग ठेवलेली आहे। हा पार्किंग कसं काय ठेवतात? नवीन ते आता बिल्डिंगच्या पुढे 8वीच्या मागे तुम्ही गेल्यानंतर ते पत्रे लावलेले आहे। हा पत्र कोणी परमिशन त्याला दिलेली आहे? याचा आरोप हम कोणाचे लावू हे विचार करा। अरे का बीएमसी बघत नाही, पीडब्ल्यूसी बघत नाही? नुसता एक छोटासा काम करण्यासाठी आपण गेलो 10 वेळे आपल्याला चक्कर मारावा लागतात, आणि हा आता बघा, हा साम्राज्य बघा, गंदगी बघा, काय बोलणार हे मला समजत नाही। नागरिक तर कंटाळले असतील कंप्लेंट करून करून। बरं झालं तुमच्या न्यूज आला, तुम्ही न्यूजच्या माध्यमातून लोकांना दाखवणार आहे। हा कुठे ना कुठे थांबवलंच पाहिजे, मी आपल्याकडे हा विनंती करतोय। तर याच ठिकाणी नॅशनल पार्क ब्रिज खालील मोठ्या प्रमाणात घाण देखील पसरवली जात आहे। तसेच दुसऱ्या बाजूला या ब्रिज खाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे रोड विभागाच्या अधिकारीला मोठ्या प्रमाणात बॉक्स लावण्यात आलेले आहेत आणि त्यासाठीच केबिन देखील आता बनवण्यात आलेली आहे। मुळात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे रोड विभागासाठी कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये ऑफिस असताना देखील या ब्रिज खाली का केबिन देण्यात आलेली आहे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। तसेच येथील आजूबाजूच्या परिसरात कंत्राटदाराने मोठ्या प्रमाणात सामान देखील ठेवलेली आहेत। येथे कंत्राटदारांच्या गाड्या पार्क होत असतात। हा सर्व प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालत आहे हाच प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला देखील पडत आहे। ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा।